मिश्र डाळींचा मऊ लुसलुशीत ढोकळा बनवून तयार आहे. इनो, सोडा, दही यापैकी कशाचाच वापर न करता आज आपण हा ढोकळा बनवणार आहोत. सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी असा ऑप्शन आहे. तसेच मुलांना डब्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ढोकळा बनवण्यासाठी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून अर्धा वाटी इतकं तांदूळ घेतलेला आहे. इथे मी वाडा कोलम तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. पाव वाटी मुगाची डाळ, पाव वाटी चणा डाळ आणि पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. डाळ तांदळाचं मिश्रण आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून 5 ते 6 तास मिश्रण पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. 5 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपलं डाळ तांदळाचं मिश्रण मस्त असं भिजलेलं आहे. आता आपल्याला डाळ तांदळाच्या मिश्रणामध्ये पोहे घालायचे आहेत. इथे मी अर्धा वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्यामुळे पोहे सुद्धा अर्धा वाटीच घेणार आहे. पोहे आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचे आहेत. आता सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला वाटताना आपल्याला थोडं पाणी घालावं लागेल. डाळ तांदूळ भिजवताना आपण जे पाणी वापरलेलं आहे ते पाणी फेकून न देता त्या पाण्याचा वापर आपण मिक्सरला मिश्रण वाटताना करणार आहोत. इथे मी 2 बॅचेसमध्ये मिश्रण वाटून घेणार आहे. वाटून झालेलं सर्व मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि भांड्यावर झाकण ठेवून रात्रभर आपल्याला बॅटर फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर मस्त असं फर्मेंट झालेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला ढोकळ्याला छान रंग येण्यासाठी हळद घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर बॅटर मी एका टीनमध्ये ओतणार आहे. तुमच्याकडे जर का टीन अवेलेबल नसेल तर घरातील एका डब्याचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे. इथे मी टीनला तेल लावून घेतलेलं आहे. तेलाच्या ऐवजी बटर पेपर सुद्धा वापरू शकता. सर्व बॅटर टीनमध्ये ओतून झाल्यानंतर आपल्याला टीन टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातील एअर बबल्स निघून जातील. टीन टॅप करून झाल्यानंतर आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवणार आहे. कढईमध्ये पाणी ओतायचं आहे आणि स्टँडवर टीन ठेवून कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला गॅसची आच मोठी ठेवायची आहे आणि 15 मिनिटं ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. 15 मिनिटानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कढईवरचं झाकण काढायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा मस्त असा फुगून वर आलेला आहे. ढोकळा शिजला आहे की नाही ते पाहण्यासाठी इथे मी सुरीचा वापर करणार आहे. सुरी टीनच्या मधोमध इन्सर्ट करायची आहे आणि सुरी जर का आपली क्लीन आली तर ढोकळा शिजला आहे असं समजायचं. टीन थंड झाला की आपण टीन कढईमधून बाहेर काढून घेणार आहोत आणि सर्व पीसेस करून घेणार आहोत. सर्व पीसेस करून झाल्यानंतर त्यावर आपल्याला तडका घालायचा आहे. इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मोहरी घालणार आहे. मोहरी छान तडतडली की तो तडका आपल्याला या सर्व पीसेसवर घालायचा आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. इथे तुम्ही स्लीट केलेल्या मिरच्या सुद्धा तडक्यामध्ये घालू शकता. आता आपला मस्त असा मऊ लुसलुशीत ढोकळा बनवून तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका.
सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.